Hello students, in last lecture we have seen pregnancy and placenta. Here we will see the next topic of second chapter, reproduction in lower and higher animal is parturition. Human being is viviparous, means give birth to young one. Parturition means the process of giving birth to young ones. ह्युमन बिंग हे विविपॅरस आहेत, म्हणजे बाळांना जन्म देतात. बाळाच्या जन्म देण्याच्या प्रोसेसलाच पार्चुरिशन असं म्हटलं जातं. पार्चुरिशन प्रोसेस इन्व्हॉल्व फिजिकल ॲक्टिव्हिटीज लाईक युटेराइन, ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन, dilation of cervix and passage of baby, collectively called as labors. Contraction of uterus as well as abdominal wall of mother, dilation of cervix and dilation of vagina or baby passage. This collective contraction and dilation called as labor. ॲबडॉमिनल वॉल मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, युटरस कॉन्ट्रॅक्ट होता आणि वजायना आणि सर्विक्स रिलॅक्स होतात. या कॉमन प्रोसिजरला काय म्हटलं जातं? लेबर. लेबर अकंपनीड बाय लोकलाइज्ड सेन्सेशन अँड डिस्कम्फर्ट अँड अगोनी, कलेक्टिवली कॉल्ड ॲज लेबर पेन्स. म्हणजे फक्त ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन, युटरसचं कॉन्ट्रॅक्शनच नाही होत, तर त्याबरोबर जिथे जिथे कॉन्ट्रॅक्शन होतं आहे पोटामध्ये, युटरसमध्ये, त्या त्या ठिकाणी सेन्सेशन जाणवतं. कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे सेन्सेशन ब्रेनपर्यंत जातं. डिस्कम्फर्ट होतं कारण कॉन्ट्रॅक्शन होतं, पेन्स होत आहे. सेन्सेशन ऑफ डिस्कम्फर्ट अँड अगोनी म्हणजे लॉंगरिंग पेन, लॉंगर लिदरिंग पेन्स, म्हणजे न संपणाऱ्या पेन्स तिला होत असतात. या सगळ्या पेन्सला मिळून काय म्हटलं जातं? लेबर पेन्स. दिस प्रोसेस ऑफ पार्चुरिशन कंट्रोल्ड बाय कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. हाऊ इट इज टेक्स प्लेस. बघा कशी प्रोसिजर आहे ही, काय काय होतं याच्यामध्ये. न्यूरो एंडोक्राइनचा कंट्रोल आहे याच्यावर. न्यूरो म्हणजे ब्रेनचा आणि एंडोक्राइन म्हणजे हार्मोन्स, म्हणजे ब्रेन आणि हार्मोन दोन्ही सिस्टीम्स या मेकॅनिझमला, या प्रोसेसला कंट्रोल करतात. एक एक स्टेप्स बघू आपण. पहिली स्टेप आहे याच्यामध्ये, हा जो फुल्ली फॉर्म बेबी आहे आणि त्याचा प्लासेंटा, हे दोघं मिळून फुल्ली फॉर्म बेबी म्हणजे जेस्टेशन पिरियड कंप्लीट झालेलं आहे. 7 मंथ म्हणजे 6 मंथमध्ये जर डिलिव्हरी झाली तर आपण त्याला ॲबॉर्शन म्हणतो, परंतु फुल्ली फॉर्म बेबी आहे. 9 मंथ कंप्लीट झालेले असा फुल्ली फॉर्म बेबी आणि त्याचं प्लासेंटा, हे दोघं मिळून सिग्नल्स देतात. कोणते सिग्नल्स असतात? आता हे तयार झालं बाळ, 9 मंथ पूर्ण झाले, काय सिग्नल देतात हे मदरला? तर ह्या मदरच्या युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन्स घडून आणतात. माइल्ड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे हळूहळू कॉन्ट्रॅक्शन घडून आणतात. आता हे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झाला की दुसरा एक चेंज होतो मदरच्या बॉडीमध्ये. इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉनचा रेशो खूप हाय होतो. इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉनची लेवल खूप जास्त वाढते आणि ही वाढलेली लेवल या युटेरसमध्ये असणारे जे रिसेप्टर्स आहेत, ऑक्सिटोसिन हार्मोनचे रिसेप्टर्स, या रिसेप्टरची संख्या वाढवतात. बघा काय प्रोसिजर होते. हा फुल्ली फॉर्म बेबी म्हणजे ज्याचे जेस्टेशन पिरियड कंप्लीट झाला असा फुल्ली फॉर्म बेबी आणि त्याचा प्लासेंटा सिग्नल्स देतात मदरला. कोणत्या स्वरूपामध्ये? या मदरच्या युटेरसचं माइल्ड कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट करतात. हे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालं की त्याबरोबर आणखी एक होतं, ते म्हणजे मदरच्या इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल हाय होते, रेशो हाय होतो इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉनचा, आणि ज्यामुळे युटेरसमधले जे ऑक्सिटोसिनचे रिसेप्टर्स आहेत, मदरकडून जो ऑक्सिटोसिन हार्मोन येणार आहे तो इथे अटॅच होणार, इथे रिसेप्टर यांना स्टिम्युलेट करणार या मसल्सला, तर त्या रिसेप्टरची संख्या वाढवतात हे इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन. हा रेशो इन्क्रीज झाला की इथले ऑक्सिटोसिनचे रिसेप्टरची संख्या वाढते. आता ही संख्या वाढली की कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झाला, माइल्ड कॉन्ट्रॅक्शन, युटेरसचं माइल्ड कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालं. आता ऑक्सिटोसिन रिलीज होतो कशामधून?
मदरच्या पिट्युटरीमधून. कसा रिलीज होतो, काय सिग्नल्स पाठवले जातात, सिग्नल कोणत्या स्वरूपात असतात, काय नेमकं सिग्नल फिटसकडून मदरला सिग्नल दिला जातो म्हणजे काय दिलं जातं नेमका. तर हा जो फिटस आहे याच्या पिट्युटरीमधून ACTH नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. याच्या ॲड्रिनल ग्लँड पासून कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन सिक्रेट होतो. या फिटसच्या पिट्युटरी ग्लँड पासून ACTH हार्मोन आणि याच्याच ॲड्रिनल ग्लँड पासून कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन्स ह्या प्लासेंटाच्या थ्रू मदरच्या बॉडीमध्ये एंटर करतात. ह्या ब्लडच्या थ्रू, प्लासेंटाचं जे ब्लड आहे याच्या थ्रू ते मदरच्या बॉडीमध्ये एंटर करतील हे दोन हार्मोन्स, ACTH ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन ॲक्युमुलेट होतील मदरच्या ब्लडमध्ये. मदरच्या पिट्युटरीला ट्रिगर करतं, स्टिम्युलेट करतं टू सिक्रीट ऑक्सिटोसिन. आणि ऑक्सिटोसिनचा टार्गेट ऑर्गन कोणता आहे तर या युटेरसच्या मसल्स. ऑक्सिटोसिन कशावर ॲक्शन करतो तर युटेराईन मसल्सवर. ह्या युटेराईन मसल्सचा विगरस कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो हा ऑक्सिटोसिन. दिस पार्च्युरेशन इज देन अगेन डिव्हायडेड इंटू 3 stages. First stage called as dilation, second stage called as expulsion, and third stage called as after birth. Here we will see the first stage called as dilation. What is dilation? Uterine contraction begins from top and push the baby downward. बघा, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन, ऑक्सिटोसिन कशावर ॲक्शन करतो आता ह्या युटेरसच्या मसल्सवर. ऑक्सिटोसिनमुळे युटेरसच्या मसल्स काय झाल्या कॉन्ट्रॅक्ट, परंतु खालून वर नाही, वरून खाली, टॉपकडून खाली पेरिस्टाल्टिक मुवमेंट, कॉन्ट्रॅक्शन चालू झालं, वरून खाली मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि बेबीला डाऊनवर्ड म्हणजे खालच्या साईडला पुश केलं जातं. ह्या कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होतं, फोर्सिंग बेबी टुवर्ड्स द सर्विक्स. Contraction of abdominal wall and uterine wall called as labor pain, and this pain is accompanied by a pain which is caused by compression of blood vessels. म्हणजे फक्त ॲबडॉमिनलच्या वॉल आणि युटरसच्या वॉल कॉन्ट्रॅक्ट होऊनच पेन होत नाही, तर इथे ब्लड व्हेसल्स दाबल्या जात आहेत, कॉम्प्रेस होत आहेत, त्याच्यामुळे ही पेन होतात इकडे. तर ह्या सगळ्या पेन्सला मिळून लेबर पेन म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्शन वरच्या साईडला स्टार्ट होतं आणि खाली पुश केलं जातं बेबीला. बेबी पुश्ड टुवर्ड्स द सर्विक्स, फोर्स्ड टुवर्ड्स द सर्विक्स. ऑक्सिटोसिन इंड्युस्ड फोर्स्ड कॉन्ट्रॅक्शन which becomes stronger and stronger. आता हे जे कॉन्ट्रॅक्शन आहे हे जास्त जास्त जोराचं स्ट्रॉंगर होत झाले, जोरात कॉन्ट्रॅक्ट होत आहे ॲबडॉमिनल वॉल आणि ह्या युटरसचा वॉल, हा युटराईन मसल्स जोरात कॉन्ट्रॅक्ट होत आहे, स्ट्रॉंगर होत जात आहे कॉन्ट्रॅक्शन आणि बेबीला पुश केलं जातं डाऊनवर्ड साईडला. ॲज द बेबी पुशेस डाऊनवर्ड्स इट्स अ हेड टू लाय अगेन्स्ट दी सर्विक्स. म्हणजे जेव्हा बेबी खालच्या साईडला पुश होतं तेव्हा त्याचं हेड खाली येतं आणि कशाच्या अगेन्स्ट असतं ते, इट अगेन्स्ट दी सर्विक्स. म्हणजे सर्विक्सच्या अगेन्स्ट, इकडे सर्विक्स आहे त्याच्या जवळ हे हेड येतं, हेड खालच्या साईडला येतं आणि जो बाकीचं बॉडीचा पार्ट आहे तो वरच्या साईडला असतो. अशा प्रकारे पोझिशन येते बाळाची. देन सर्विक्स गेट डिलेटेड. बघा इथे सर्विक्सची साईज कशी आहे, स्मॉल. इथे सर्विक्स कसं झालं, डिलेटेड, मोठं झालं, रिलॅक्स झालं, बिकॉज ऑफ रिलॅक्सिन हार्मोन. दिस रिलॅक्सिन हार्मोन इज सिक्रेटेड फ्रॉम ओव्हरी. ओव्हरीमधून हा रिलॅक्सिन हार्मोन सिक्रेट होतो आणि तो या सर्विक्सचं काय घडून आणतो, डिलेशन. मोठी होते सर्विक्सची साईज, ॲज वेल ॲज अ डिलेशन ऑफ वजायना. फक्त सर्विक्सच मोठं होत नाही तर वजायनाची साईज सुद्धा मोठी होते. Because of relaxin hormone, this cervix get dilated as well as vagina also get dilated. This process is called as dilation. This process is lasts for few hours. किती वेळ लागतो हे सर्विक्सचा तोंड उघडण्यासाठी आणि वजायना मोठा होण्यासाठी? याला ॲक्च्युअली बर्थ कॅनल ओपन होणे असं म्हणतात. ही जी डिलेशनची प्रोसेस आहे ही होण्यासाठी काही तास लागतात. माइल्ड पेन्स चालू असतात, कॉन्ट्रॅक्शन चालू असतं, लेबर पेन्स चालू असतात आणि हे डिलेशन होतं सर्विक्सचा आणि सर्विक्स ओपन होतो, हा वजायना डिलेट होतो आणि मग
सेकंड स्टेप होते. आता इथे ही जी स्टेप आहे इथे संपत नाही, तर काय होतं नेमकं इथे, बिकॉज ऑफ विगरस कॉन्ट्रॅक्शन दिस एमनिओटिक मेम्ब्रेन ऑफ फिटस बिकम रप्चर्ड. या बाळाच्या भोवती जो एमनिओटिक मेम्ब्रेन आहे, हा रेड कलरचा एमनिओटिक मेम्ब्रेन, हा कॉन्ट्रॅक्शनमुळे बस्ट होतं, रप्चर होतं अँड एमनिओटिक फ्लुइड रिलीजेस. एमनिओटिक फ्लुइड रिलीज व्हायला सुरुवात होते. इट लुब्रिकेट द पॅसेज ऑफ बर्थ. Then second stage called expulsion. Uterine and abdominal contraction become stronger and stronger and push the baby towards the cervix. In normal delivery, the baby passed out through cervix and vagina with head in forward direction. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाचं हेड पहिलं बाहेर येतं आणि नंतर बाकीचं बॉडीचं पार्ट बाहेर येतो नॉर्मल डिलिव्हरीमध्ये. काही केसेसमध्ये लेग्स अगोदर येतात, नंतर हेड येतं, परंतु नॉर्मल मोस्टली हेड हे फॉरवर्ड डायरेक्शनला असतं आणि नंतर बॉडीचं बाकीचं पार्ट बाहेर येतो. दिस इज कॉल्ड ॲज एक्सपल्शन, means actual birth of baby. This procedure, actual birth, requires only 20 to 60 minutes. ही जी प्रोसेस आहे बाळ बाहेर येण्याची, यालाच आपण काय म्हणतो, एक्सपल्शन. आणि किती वेळ लागतो याच्यासाठी, 20 to 60 minutes. जोरजोरात युटराईन वॉल आणि ॲब्डॉमिनल वॉल कॉन्ट्रॅक्ट होतो आणि फोर्सली बेबी बाहेर काढून दिलं जातं, पुश्ड आउट केलं जातं. हेड अगोदर येतं, मग बॉडीचा बाकीचा पार्ट बाहेर येतो. याला 20 ते 60 मिनिट लागतात आणि याच प्रोसिजरला काय म्हणतो आपण, एक्सपल्शन. व्हेन बेबी कम्स आउट, umbilical cord tied off and cutted near the navel of baby. म्हणजे हा जो umbilical cord आहे, बाळाची जी नाळ दोन्ही साईडला बांधून मग ती मध्ये कट केली जाते. बाळाच्या अगदी 2 ते 3 सेंटीमीटर ठेवली जाते नाभीच्या जवळ, नेवलच्या जवळ, आणि कट केली जाते. ती बाळाला फ्री केलं जातं मदरपासून. आणि प्लासेंटा जो आहे आणि राहिलेला रिमेनिंग umbilical कॉर्ड अजून आईच्या पोटामध्येच आहे. कट केली, टाईड ऑफ केलं आपण umbilical कॉर्ड आणि कट केली, म्हणजे मदरपासून फ्री केली. आता मदरपासून O2 नाही घेणार आहे बाळ, तर बाळाला स्वतःला ब्रीथ करायचं आहे. मग ब्रीदिंग कसं करतं हे बेबी, तर क्राय करतं. म्हणजे क्राईंग मीन्स फर्स्ट ब्रीदिंग. जन्म झाल्याबरोबर बाळ रडलं पाहिजे. बाळ रडतं म्हणजे फर्स्ट ब्रीथ करतं, स्वतःचं ऑक्सिजन घेतं, कारण इथे त्याला मदरपासून सेपरेट केलं जातं. हा umbilical कॉर्ड काय केला जातो, कट केला जातो. त्या प्लासेंटा, एमनिओटिक मेम्ब्रेन, कोरिओनिक मेम्ब्रेन, दिस umbilical कॉर्ड गेट एक्सपर्ल्ड थ्रू दी वजायना. म्हणजे हे राहिलेलं जो रिमेनिंग पार्ट आहे, राहिलेलं umbilical कॉर्ड आहे, प्लासेंटा आहे, राहिलेले हे मेम्ब्रेन्स आहेत या बेबीच्या भोवती असणारे एमनिओटिक मेम्ब्रेन आणि कोरिओनिक मेम्ब्रेन, हे सुद्धा आता बाहेर टाकून दिली जातात कॉन्ट्रॅक्शनच्या साहाय्याने. अँड दिस इज नाव कॉल्ड ॲज आफ्टर बर्थ. एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा, umbilical कॉर्ड, मेम्ब्रेन ऑफ फिटस काय म्हणून बाहेर टाकलं जातं, ते ॲज ए आफ्टर बर्थ. दिस रिक्वायर्स 10 to 45 मिनिट ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या नंतर 10 ते 45 मिनिटं लागतात हे बाहेर येण्यासाठी. दिस इज कॉल्ड ॲज पार्च्युरेशन ऑर ॲक्च्युअल बर्थ ऑफ चाइल्ड. लॅक्टेशन मीन्स मिल्क प्रोडक्शन अँड मिल्क इजेक्शन. व्हेन बेबी सकिंग द निप्पल, the neuroreflexes goes to brain, and from brain hormone secreted, oxytocin hormone secreted. So it is also neuroendocrine mechanism. Milk production and ejection. Milk production carried out by prolactin hormone and milk ejection carried out by oxytocin hormone. Oxytocin hormone called as birth hormone as well as milk ejecting hormone. It helps for ejection of milk. When baby sucking the nipple, the reflexes goes to brain, and from brain, from hypothalamus secreted oxytocin hormone, which causes the muscles which is present around the lactiferous tubules of mammary gland, which cause the contraction of musculature of breast and causes the ejection of milk through the nipple, and this baby get nourished. Yellowish fluid which is secreted
from the mammary gland just after the birth of baby, called as colostrum. And this colostrum is very important for nourishing the baby because it consists of proteins, it consists of lactose, sugar, means carbohydrate. It also consists of antibody like IgA. This antibody give the immunity to the newborn baby because its own immune system is not developed, so it get immunity from the mother. It get passive immunity from the mother with the help of this colostrum. Milk is also called as a complete diet because it consists of water, lactose is the carbohydrate, then it also consists of proteins, it consists of minerals, and in small amount it consists of very small amount it consists of lipids. So it is a complete diet. And so baby is nourished by the milk is important in first 6 months because it get immunity as well as the nourishment from the mother. Thank you.